नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रघुकाका आता रागिणीला घेऊन येतात. आता अभिची ती अवस्था पाहताच रागिणीला धक्काच बसतो. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून रागिणीला काहीच सुचत नसतं. ती धावत पळत आपल्या मुलाकडे येते. आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे हे रागिणीला सहन होत नाही. ती खूप रडत असते. अभिला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, अभि बाळा उठ ना. तर पौर्णिमाही अभिला उठवण्याचा प्रयत्न करत असते. हे सगळं पाहून रघुकाका आजी सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. रागिणीची अवस्था कोणालाही पाहवत नसते. रघुकाका रागिणीला समजावण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात, रागिणी आपला अभि आपल्याला सोडून गेला आहे, हे आपल्याला आता ॲक्सेप्ट करावंच लागेल. रागिणी मात्र हे मान्य करायला तयार नसते आणि अभिकडे पाहत म्हणू लागते, अभि बाळा अरे उठ ना, तू तर माझ्या काळजाचा तुकडा आहेस. अरे मला असा सोडून जाऊ नकोस. तुझी आई तुझ्याशिवाय नाही राहू शकत. अभि परत ये ना, बोल ना माझ्याशी. असं म्हणत रागिणी खूप रडत असते. रघुकाका समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु रागिणी मात्र कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. अभिच्या जाण्यामुळे पौर्णिमाची अवस्था ही खूप वाईट झालेली असते. पौर्णिमाची ती अवस्था पाहून रागिणीला खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच रागिणी पौर्णिमाला जवळ घेते आणि अभिकडे पाहू लागते. आता अभि आपल्यात नाही हे पौर्णिमा आणि रागिणीला एक्सेप्ट करावं लागतं. तर त्याचवेळी आता आकाश हात जोडतो आणि रागिणीकडे पाहत म्हणू लागतो, खरंच मला माफ कर आत्या. मला माहीत नव्हतं की हे सगळं काही असं घडेल. खरं तर हे माझ्या हातून घडलंच नाही आहे आणि मी असं काही मुद्दामहून केलंही नाही आहे. माझ्यामध्ये आणि अभिमध्ये झटापट झाली आणि या झटापटीमध्येच हे सगळं काही घडलं आहे. परंतु तुझ्या या अवस्थेला मी कुठेतरी जबाबदार आहे. असं म्हणत आता आकाश रागिणीची माफी मागत असतो, परंतु रागिणी रागानेच आकाशकडे पाहत असते. आता त्याचवेळी पोलिसांची गाडी येते. गायकवाड साहेब आलेले पाहून भूमीला धक्काच बसतो. तर अथर्व विचारतो की पोलिसांना कोणी बोलावलं आहे. तर आकाश म्हणू लागतो मी. हे ऐकल्यानंतर भूमीला धक्काच बसतो. भूमी म्हणू लागते, आकाश तू हे काय बोलतोयस? अरे तू वेडा आहेस का? या सगळ्यामध्ये तुझा काहीच हात नाही आहे. तर गायकवाड साहेब भूमीला समजावत म्हणू लागतात, मॅडम तुम्ही काळजी करू नका, परंतु आम्हाला ही प्रोसेस तर पूर्ण करावीच लागेल. भूमी आकाशला म्हणू लागते, आकाश अरे या सगळ्यामध्ये तुझा काही हात नाही आहे. ह्या सगळ्याला तू जबाबदार नाही आहेस. हे सगळं काही नकळतपणे घडलं आहे. खरं तर या सगळ्याला अभि जबाबदार आहे. आकाश म्हणू लागतो, भूमी अगं तू काळजी करू नकोस. मला माहीत आहे या सगळ्याला मी जबाबदार नाही आहे. मी हे मुद्दामहून केलं नाही आहे आणि मी निर्दोषही आहे. परंतु मला ही प्रोसेस तर पूर्ण करावीच लागेल ना, कारण हे ज्यावेळी सगळं काही घडलं त्यावेळी मी तिथेच होतो आणि म्हणूनच मला स्वतःहूनच पोलिसांच्या ताब्यात जाणं खूप महत्त्वाचं आहे. भूमी आकाशला समजावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, नाही आकाश तू असं काहीही करणार नाही आहेस. आकाश प्लीज समजून घे ना. परंतु त्याचवेळी हवालदार साहेब आकाशला घेऊन जात असतात. भूमी म्हणू लागते, साहेब प्लीज माझं ऐकून तरी घ्या. तर आता गायकवाड साहेब म्हणू लागतात, भूमी मॅडम तुम्ही काळजी करू नका. जर आकाश सर निर्दोष असतील तर त्यांना शिक्षा होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं म्हणत आता पोलीस आकाशला तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, त्याचवेळी निलंबरी आलेली असते. आता आपल्या मुलीची पौर्णिमाची अवस्था पाहून निलंबरीला खूप वाईट वाटतं. निलंबरी पौर्णिमाला बिलगते आणि म्हणू लागते, मुनू काळजी करू नकोस. पौर्णिमा म्हणू लागते, आई मी आता काय करू? माझं काय अस्तित्व आहे? आता पौर्णिमाचे हे शब्द ऐकून निलंबरीला खूप राग येतो. ती रागानेच आता भूमीकडे जाते. भूमीला त्रास देत म्हणू लागते, झालं का तुझं समाधान? माझ्या पुरीचा संसार उद्ध्वस्त केलायस. असं म्हणत ती भूमीवर खूप रागराग करू लागते. ते भूमीला खूप दुखत असतं. तर आता निलंबरी म्हणू लागते, तुझा असा हात जरा धरला तर तुला एवढं दुखायला लागलं, हायहुय करायला लागलीस. मग माझ्या मुलीने आज कोणाकडे पाहायचं आहे? तिचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. तिचा नवरा हे जग सोडून गेला आहे आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तर भूमी आईला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणू लागते, आई नाही असं काही नाही आहे, प्लीज माझं ऐकून तरी घे. परंतु निलंबरी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. ती भूमीला फरफटत घेऊन येते आणि पौर्णिमाच्या समोर उभी करत म्हणू लागते, पाहिलंयस का माझ्या मुलीची अवस्था? अगं पहिल्यापासूनच तू तिच्या सुखाच्या आड आलीस. कधीही तिला सुखी तू पाहिलं नाहीस. प्रत्येक वेळी तिचा रागराग करत आलीस. परंतु आज तर तू कहरच केलायस. तिच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलास. तिच्या नवऱ्याला तू संपवलंयस आणि माझ्या मुलीला पोरकं केलंयस. आता मात्र हे शब्द ऐकल्यानंतर रागिणीलाही खूप वाईट वाटत असतं. रागिणीला ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप त्रास होत असतो. आजीलाही खूप त्रास होतो. तर भूमी म्हणू लागते, आई अगं प्लीज माझं ऐकून घे. अगं ह्या सगळ्यामध्ये अभिची चूक आहे. अभिमुळेच हे सगळं काही घडलं आहे. परंतु निलंबरी म्हणू लागते, थांब तू काही बोलू नकोस. परंतु भूमी आज तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस. माझ्या मुलीचा संसार तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलेस.
परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, एका आईचा शाप आहे. तू कधीही सुखी होणार नाही. तुझा तळतळाट होईल. तू केलेल्या कर्माची शिक्षा, तू केलेल्या पापाची शिक्षा तुला इथेच भोगून जावी लागेल. आता आईचे हे शब्द ऐकल्यानंतर भूमीला धक्काच बसतो. आजीला तर खूप त्रास होतो. त्या तिथेच कोसळतात. तर आता अथर्व आजीला घरात घेऊन जातो. तर दुसरीकडे भूमीला काय करावं काहीच कळत नाही. रघुकाका भूमीला समजावतात आणि म्हणू लागतात, भूमी चल, आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. आपल्याला आकाशला सोडवावं लागेल. आता भूमी लगेच आपले डोळे पुसते आणि आकाशला सोडवण्यासाठी धावत पळत ती पोलीस स्टेशनचा धावा घेते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता रागिणीला मात्र या सगळ्या गोष्टींमुळे खूप राग आलेला असतो. तर इकडे भूमी पोलीस स्टेशनला येते आणि गायकवाड साहेबांना विचारते की आकाश कुठे आहे. तर गायकवाड साहेब म्हणू लागतात की त्याला कस्टडीमध्ये ठेवलं आहे. आता हे ऐकल्यानंतर भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते. भूमी म्हणू लागते, गायकवाड साहेब, अहो यामध्ये आकाशची काहीच चूक नाही आहे. या सगळ्याला अभि जबाबदार आहे. मग तुम्ही आकाशला असं कस्टडीमध्ये का ठेवलं आहे? आकाश यामध्ये निर्दोष आहे. तर गायकवाड साहेब म्हणू लागतात, मलाही तेच वाटत आहे की आकाश महाजन कदाचित निर्दोष असतीलही. तर त्यानंतर आता रघुकाका भूमीला शांत करतात आणि म्हणू लागतात, भूमी काळजी करू नको, सगळं काही नीट होईल. असं म्हणत आता रघुकाका गायकवाड साहेबांना विचारतात की आकाशला सोडवण्यासाठी काही दुसरा उपाय आहे का. तर आता गायकवाड साहेब म्हणू लागतात की हो, तुम्ही त्यांना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करूच शकता. आणि म्हणूनच रघुकाका आणि भूमी आकाशला जामीन मिळवण्यासाठी जात असतात. आता त्याचवेळी तिथे रागिणी येते. रागिणीला पाहताच भूमीला धक्का बसतो. भूमी खूप घाबरलेली असते. तर रागिणी म्हणू लागते, गायकवाड साहेब, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर गायकवाड साहेब म्हणू लागतात, बोला ना मॅडम, काय झालं आहे. तर रागिणी म्हणू लागते, अभिच्या मृत्यूला आकाश जबाबदार आहे आणि त्याच्याविरुद्ध मला फाईल करायची आहे आणि त्याच्याविरुद्ध केसही लढायची आहे. आता हे ऐकल्यानंतर रघुकाकांनाही धक्का बसतो. तर रागिणी पुढे म्हणू लागते, असं तुम्हाला आणि भूमीला वाटत असेल, परंतु तसं काहीही नाही आहे. तेव्हा मात्र भूमीने मोकळा श्वास घेतलेला असतो. परंतु रागिणीला नक्की काय म्हणायचं आहे भूमीला काहीच कळत नाही. तर रागिणी पुढे म्हणू लागते, मलाही असंच वाटत आहे की यामध्ये आकाशचा काही दोष नाही. तर त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब रागिणीला बसायला सांगतात आणि स्टेटमेंट द्यायला सांगतात. रागिणी म्हणू लागते, कित्येक दिवस झाले जेव्हा भूमीने आम्हाला घराबाहेर काढलं, त्यानंतर अभि एकच म्हणायचा, काहीही झालं तरी मी आकाशला मारणार. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु अभि काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. आणि त्याचवेळी त्यांनी आपली गन बाहेर काढली आणि मला म्हणाला, आता मी आकाशला संपवणार. आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं असावं. यामध्ये आकाशची काही चूक नाही. स्वसंरक्षणासाठी आकाशने हे सगळं काही केलं असावं आणि नकळतच हे आकाशच्या हातून घडलं असावं. आणि म्हणूनच मला आकाशला यातून सोडवायचं आहे. यामध्ये आकाशची काहीच चूक नाही. अभिच्या मृत्यूला अभिच जबाबदार आहे. असं म्हणत आता रागिणीने आकाशची बाजू मांडलेली असते. हे ऐकून रघुकाका आणि भूमी एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्यानंतर गायकवाड साहेब म्हणू लागतात, बरं ठीक आहे. तर आता गायकवाड साहेब हवालदार साहेबांना बोलवतात आणि म्हणू लागतात, हवालदार, रागिणी मॅडमचं स्टेटमेंट लिहून घ्या. आता त्याप्रमाणे रागिणी आपलं स्टेटमेंट देते आणि म्हणू लागते, भूमी आणि आकाशने दिलेलं स्टेटमेंट अगदी खरं आहे. आकाश निर्दोष आहे आणि त्याची सुटका व्हावी. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आकाश खरी येताच पौर्णिमा खूप चिडते आणि म्हणू लागते, याला कोणी सोडवलं आहे, याला फाशी तर व्हायलाच पाहिजे. हे ऐकल्यानंतर भूमीला खूप राग येतो. भूमी म्हणू लागते, पौर्णिमा बस, आत्तापर्यंत खूप काही ऐकून घेतलं, परंतु आत्ता नाही, कारण तू प्रत्येक वेळी आकाशला दोषी देऊ शकत नाहीस, कारण यामध्ये आकाशचा काहीही दोष नाही. या सगळ्याला सर्वस्वी फक्त आणि फक्त अभि जबाबदार आहे, कारण अभिने हे सगळं काही घडवून आणलं आणि त्याच्यावरती वेळ आली आहे. तर आता पौर्णिमाला खूप राग आलेला असतो. पौर्णिमा म्हणू लागते, भूमी, आज तू माझं कुंकू पुसलेस, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, एक ना एक दिवस ही वेळ तुझ्यावर येईल. आजची वेळ माझ्यावर आली, तीच वेळ तुझ्यावर येईल. हा मी तुला दिलेला शाप आहे. माझा तळतळाट लागेल. आता हे ऐकल्यानंतर भूमीला धक्काच बसतो. तर आकाश भूमीला सावरतो. आता या सगळ्यातून भूमी कशाप्रकारे मार्ग काढेल, कशाप्रकारे सर्वांची समजूत काढेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.